महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या महिन्यामध्ये 10 तारीख आणि 17 एप्रिलला आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 अशा 6 शिबिराचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण महसुली मंडळामध्ये महसूल खात्याने केला आहे। आणि या अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आणि जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता शिबिराचे आयोजन आहे। तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला, एनएची अट आता रद्द केली, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आपण आणली। या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही शिबिराचं आयोजन आहे। मी प्रवीण गेडाम या ठिकाणी हे मॉनिटर करतात, आमचे विभागीय आयुक्त, आमचे जिल्हाधिकारी आयुष आहेत आणि हे टीम जी आहे या टीमच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जो लाभार्थी आहे योजनांचा त्या प्रत्येक लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातनं आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा विचार महसूल खातं करताय आणि अशी योजना आम्ही तयार केली आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठा फायदा या शिबिराच्या माध्यमातून होतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे। त्या संकल्पनेला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे। आज या ठिकाणी आळगावमध्ये या शिबिराचं आयोजन झालं आणि या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा एक शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, जनतेला एक 15 योजनाचा लाभ या शिबिरामध्ये मिळणार आहे। आज दुर्दैवी अपघात झाला आहे, आपल्याला माहिती मिळाली असेल, दिंडोरी या ठिकाणी 9 जणांचा मृत्यू झाला। 6 मुलं आहेत त्या ठिकाणी आणि 3 वयस्क म्हणजे 3 अजून पुरुष आहे, महिला आहेत। मला असं वाटतं फारच दुःखदायक हा अपघात आहे। आमचे गिरीश भाऊ त्या ठिकाणी जाऊन आले आहेत। त्या ठिकाणी मृतांना आपण आता तर जीव परत आणता येत नाही, पण हा अपघात ज्या विहिरीमध्ये झाला आहे ती विहीर कायमस्वरूपी बंद करणे, असा अपघात होणार नाही याची काळजी घेणे आणि त्यांच्या परिवाराला सरकारकडनं मदत देणे आणि जे जे काही समाज म्हणून शक्य आहे त्या साऱ्या गोष्टी करणे, या ठिकाणी आम्ही हे सर्व करणार आहोत। पण अपघात मात्र फार दुर्दैवी आहे। त्या विहिरीचा आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। माझ्या शेतीला जर केवळ 80 शेती असेल आणि तिला 80 हेक्टर दाखवणे, एकंदरीत माझा मुलगी परिवार जो आहे ती 28 एकरच्या वर माझ्याकडे जमीन नाही आहे, माझ्या ॲफिडेविटमध्ये आहे। पण काही लोक आता म्हणजे एक प्रकारचा जाणीवपूर्वक षडयंत्र करून माझ्याकडे 1100 एकर जमीन आहे आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी एक जाणीवपूर्वक काही लोक प्रयत्न करत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण कोर्टामध्ये मी जाणार आहे। 10 कोटी रुपयाचा दावा मी या सर्व टीमला करणार आहे। ज्यांनी ही पोस्ट तयार केली आणि ज्यांनी शेअर केली त्या सर्वांवरच त्या ठिकाणी मी कोर्टामध्ये खटला दाखल करणार आहे। आज नोटीस गेल्या आहेत, एक 7-8 दिवसात खटला दाखल करील आणि कोर्टामध्ये मला विश्वास आहे की कोर्ट यावर योग्य कारवाई करेल। पण याच्यात जाणीवपूर्वक कोणी असं करतंय असं आपल्याला वाटतंय का? खरं तर करण्याचं कारण काय, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांचे फार्म हाऊसेस आहे, फार्म हाऊसेस करता लोन घेतलेलं आहे, ज्यांनी मर्सडीज गाड्या घेतल्या आहे त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये। नॉर्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, 4 व्हीलर गाडी घेतो, याला कोणी मनाई नाही आहे। पण कर्जमाफी मागताना धनदांडगे लोक ज्यांच्याकडे ऐपत आहे तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर अधिक जास्त फायदा होऊ शकतो गरीब शेतकऱ्याचा, ही भावना होती।
त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम, शेवटी वृत्तपत्राला अधिकार आहेत, भंडाफोड करण्याचे अधिकार पत्रकारांनाही आहे, पण या अधिकाराचा दुरुपयोग करून काही लोक जर असे वागत असतील, त्याकरता शासन आहे, कोर्ट आहे, कोर्टात लढाई लढवू. कोर्ट या ठिकाणी मला वाटतं दखल घेईल आणि मी आता कोर्टाला सर्टिफिकेटही देणार आहे माझ्या प्रॉपर्टीचं आणि माझ्या ॲफिडेविटमध्ये मी टाकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारच्या बदनामी ह्या काही फार त्या ठिकाणी जरी वेदना देणाऱ्या असतात, पण ह्या फार काळ याचं सत्यताही कार लपत नाही आणि त्यामुळं सत्य समोर येईलच आणि आला आहे. पुढं कोर्टातून आम्ही ही केस लढू. तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहात. नाशिक मागच्या काही दिवसापासून अशोक खरात विरोधामध्ये आता 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमिनी खरेदी विक्रीचे सगळे, त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. एक एक प्रकार उघड येतात. काही राजकीय नेते त्याच्या दरबारी जात होते, ते देखील समोर आलेले आहे. महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला काडीमा लावणारा आणि आपल्याला छेद देणारा असा एक भोंदूगिरी प्रकरण आहे. खरं तर आपल्या संस्कृती आणि आपल्या संस्काराला हे न पटणारं आणि यातनं जे काही आरोपी आहेत, जे काही याच्यात लिप्त आहेत, म्हणजे कुकृत्य करणे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मायाजाळ संपत्ती, यामध्ये SIT योग्य पद्धतीने याचा कारवाई करताय. SIT सर्वच बाजूने विचार करताय. ज्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते SITकडे द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे. एकंदरीत नाशिकचं पावित्र्य जे आहे आणि अशा पवित्र नाशिकमध्ये अशा प्रकारचे भोंदू बाबा आपल्या नाशिकचे संस्कार संस्कृतीला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे, यामध्ये कोणी सुटणार नाही. SIT प्रचंड कडक कारवाई करते आहे, कोणालाही सोडत नाही आहे, सुटणारी कोणी नाही आहे, सुटवू नये ही भावना सर्वांची आहे. खरं तर या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे असतील, जे काही तुमच्याकडे माहिती असेल, जे समाजाकडे माहिती असेल, ती SITला दिली पाहिजे असं माझी सर्वांना आव्हान आहे. त्यामध्ये काही महसूल विभागाचे देखील मोठ्या प्रमाणात अधिकारी या बाबाशी संबंधित होते. त्यामुळे दबाव टाकून मोजण्या न करणे, त्या ठिकाणी त्या बाबाच्या बाजूने निकाल देणे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा रस्ता अडवणे, हे सगळं प्रकार जे आहे ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा बाबा करत होता. मग त्या अधिकाऱ्यांवर आपण महसूल मंत्री म्हणून काही कारवाई करणार? SITकडनं माझ्याकडे जो रिपोर्ट येईल, SIT भाग FIRचा आहे, पोलीस कारवाईचा आहे, पण काही अधिकाऱ्याचे नाव आमच्याकडे येतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि काही अशी आम्हाला या ठिकाणी आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न प्रवीण गेडाम करतात आहे. तर विभागीय आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की असे जे महसूल अधिकारी आहे, जे तिथल्या CCTV सर्व्हिलन्समध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला येऊन त्या ठिकाणी अशा कृत्याला साथ देणारे, अशा संपत्ती जमा करण्याच्या कार्यात साथ देणारे अधिकारी जे आहेत त्यांचे नाव आम्ही शोधतो आहे. एकाचं ट्विट तर मला मिळालेलं आहे, पण बाकी अजून त्या ठिकाणी SITकडनं नावं आमच्याकडे येणार आहे. ते नावं आमच्याकडे आल्यावर अशा लोकांना नोकरीत ठेवायचंच नाही, बळतरफच केलं पाहिजे, इथपर्यंत महसूल खातं जाणार आहे. साहेब, संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की अंजली दमानिया नाही आहेत, त्यांना जी माहिती मिळते या संदर्भात ती सगळी मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच मिळते. नाही, असं म्हणणं चूक आहे. अंजली दमानियाजी यांची एक स्वतःची सिस्टीम आहे माहिती काढण्याची. मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे. जेवढी मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं याच्यावर प्रेशर वाढणार आहे. त्या ठिकाणी चौकशीवर शेवटी प्रेशर येतं, त्यामुळे अशा चौकशीमध्ये कमी बोललं पाहिजे. जे काही माहिती आहे ते मीडियासमोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ते SIT समोर दिली पाहिजे. SIT यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय करतं. SITच त्या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहे. समाजाकडे जी काही माहिती असेल, मीडियाकडे जी माहिती असेल किंवा अंजली दमानियाजी यांच्याकडे काही अधिक माहिती असेल त्यांनी SITला दिली पाहिजे. साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये शिर्डीमधल्या काही शेतकऱ्यांची जमीन बळजबरी त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. सावकारीच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्या सामान्य शेतकऱ्यांना न्याय त्यांनी जर माझ्याकडे हिअरिंग लावली, एखादा अर्ज केला माझ्याकडे, तर माझ्या कोर्टामध्ये मी केस दाखल करून घेईल आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी राहील. भाजपच्या काही नेत्यांचे देखील अशोक खरात अंजली दमानिया नाही, अंजलीताई दमानियाजीकडे काही पुरावे असतील, काही कॉल्स असतील, त्यांनी SITला दिले पाहिजे. SIT याची चौकशी करताय आणि कधी कधी काय होतं, याच्यात काही समर्थन करता येत नाही.
पण तो भोंदू बाबा आहे हे नंतर कळल्यानंतर काही गोष्टी होतात. कधी कधी नॉर्मली एखादा कॉल लागला किंवा काही झालं तर मला असं वाटतं वारंवार संबंध येणे, दुष्कृत्यामध्ये डायरेक्ट सहभाग असणे, कुकृत्यामध्ये सहभाग असणे, मालमत्तेमध्ये सहभाग असणे, या सर्व गोष्टीचा तपास SIT करत आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण थोडा वेळ घेऊ आणि SITचा पूर्ण अंतिम झाल्यावर अधिक बोलणं योग्य राहील. साहेब, म्हाडाचं एक मोठं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं. राज्यभर त्याची चर्चा आहे. 49 जवळपास बिल्डर आहेत, त्यांनी अँटिसिपेटरीसाठी त्यांनी अप्लाय केला होता, तो पण रिजेक्ट झाला आहे. काही पक्षाचे आपले पदाधिकारी पण त्याच्यामध्ये आहे. याची निष्पक्ष चौकशी होणार आणि कारवाई होणार का? एकदम SIT तयार केली आहे. कोणी असला, किती मोठा मासा असला तरी पकडू. गरीब माणसाचं नुकसान केलं आहे. EWS आणि गरीब माणसाला द्यायची घरं खाऊन टाकली आहे आणि चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे मी तर म्हणेल अशी हिंमतच कशी झाली. एका दिवशी जमिनीचे तुकडे पाडायचे, एकाच दिवशी त्याच्यात नोंदी घ्यायच्या, एकाच दिवशी 3 नकाशे मंजूर करायचे, नकाशाची खोडतोड करायची. म्हणजे हा इतका गंभीर त्या ठिकाणी प्रकरण आहे. या प्रकरणात कोणी सुटणार नाही. गरज पडली तर हे प्रकरण आम्ही EDकडे देणार आहे. हे प्रकरण मोठ्या एजन्सीकडे देऊ, पण या लोकांना मात्र सोडणार नाही. कारण याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार आहे. या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही. आमच्या पोलिसांनी, विभागीय आयुक्तांनी, यामध्ये कलेक्टरनी पुढाकार घेतला आहे. मी NMC नाशिक कमिशनरशी सांगितलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केल्या पाहिजे. हे बिल्डर जे गरीब माणसाचा गळा त्या ठिकाणी दाबतात आहे, 20% घरं जे गरीब माणसाला द्यायचे होते देत नाही आहे आणि नाशिककराच्या गरीब माणसावर त्यांनी अन्याय केलेला आहे. गरिबांचं रक्त पिणारे हे लोक, यांना कोणी सोडणार नाही आहे. सुरुवात भूमी अभिलेखच्याच अधिकाऱ्यांनी केली आहे. काही त्याचे एजंट फिरून आले होते मार्केटमध्ये, आम्ही तुमचं काम करून देतो. यामध्ये मग म्हाडा इन्व्हॉल्व झाला, मग कॉर्पोरेशन इन्व्हॉल्व झाली आहे. तर पूर्ण रिंग आहे. या रिंगला SIT पूर्ण चौकशी करेल. गुन्हा दाखल झालाच आहे. अधिक काय करता येईल, जेवढा मॅक्झिमम कायद्यात तरतुदी आहे त्या सर्व तरतुदी या गुन्ह्यामध्ये वापरण्यात येतील. CBI किंवा EDकडे देणार तपास? नाही, EDकडे द्यायचा माझ्याकडे चौकशी, विभागीय चौकशीचा रिपोर्ट आला, म्हणजे SITचा. या रिपोर्टवर जे गंभीर आहे आणि याचा जो क्वांटम आहे भ्रष्टाचाराचा, त्या क्वांटमच्या आधारावर माझा विचार आहे की हे प्रकरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाचलुचपत विभागाकडे देऊच आम्ही. पण यापेक्षाही त्या ठिकाणी जर त्या शेवटी मी आधीच सांगितलं की SITचा रिपोर्ट काय येतो आहे, SITच्या किती लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत ते तर आले आमच्याकडे, पण त्याच्यात प्रॉपर्टी किती आहे, किती कोटी रुपये याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, किती गरीब माणसाचं नुकसान झालं आहे, हा रिपोर्ट मी 15 दिवसात मागितलेला आहे. हा रिपोर्ट आल्या याच्यावर आम्ही पुढचा निर्णय करू. नाही, विभागीय आयुक्त या ठिकाणी चौकशी करतात आहे. SITचा निर्णय झाला आहे आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना घेतला आहे. या SITमधून एक IPS अधिकारी आहेत, 2 IAS अधिकारी आहेत आणि यातनं आम्ही प्रचंड ताकदीने या गुन्ह्याचा शोध लावू आणि या लोकांना सोडणार नाही, या बिल्डरांना. आता पहिलं उदाहरण दिसलं तुम्हाला, मी महसूल मंत्री म्हणून दाखल केलेला आहे. आम्हाला जसं दिसलं तातडीनं त्या ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल केले, तातडीनं त्या ठिकाणी कारवाई केल्या आणि SIT लावून त्या ठिकाणी अंतिमपर्यंत आम्ही जाणार आहे. कोणाला सोडणार नाही. कोणी असलं तरी, त्याला काही पक्षाचा विषय नाही आहे. पक्षाचं कोणी असो किंवा दुसऱ्या पक्षाचं असो, असे भ्रष्टाचार करणारे, गरीब माणसाचा जीव घेणारे लोक यांना आम्ही सोडणार नाही. नाही, आमची विनंती आपल्या माध्यमातून आहे उद्धवजींना, हर्षवर्धन सपकाळला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या नेत्यांना. अजितदादांनी संपूर्ण आयुष्यामध्ये 80% आयुष्य त्यांनी काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांच्या सरकारमध्ये एकत्रित काम केलं आहे. या राज्यातला असा कुठलाही व्यक्ती नाही ज्यांनी अजितदादाशी सहवास नव्हता किंवा अजितदादाची घरचे संबंध नव्हते. अशावेळी जर इतकी मोठी दुर्घटना झाली आणि माननीय सुनेत्रा पवारची जर सीट लढतायत तर सर्वांनी अनुपस्थित सीट दिली पाहिजे, अशी भावना आहे. माझ्या भावनेचा विचार करतील, आपल्या माध्यमात त्यांना भावना पोहोचवतो आहे. आणि मी वडेट्टीवारशी बोललो होतो, नाना पटोलेशी बोललो होतो, पुन्हा वाटलं अजून बोलू.
पण मला वाटतं ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. आणि ते राहुलला लढतात त्या ठिकाणी ठीक आहे, त्यांची काय भावना मला माहिती नाही, पण अजितदादाच्या तरी मतदारसंघामध्ये त्यांनी काही भावनाचा आदर केला पाहिजे. नाही राहू द्या ना. असं आहे की त्यांना जर अजितदादाच्या आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आठवतील तर नाही लढणार. त्यांचा ज्या पद्धतीने काँग्रेसच्या प्रत्येक परिवाराशी संबंध आहे आणि प्रत्येक परिवाराशी काही ना काही अजितदादांनी त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं कार्य केलं आहे. असा कुठला नेता आहे काँग्रेसमध्ये, असा कुठला राष्ट्रवादीमध्ये नेता आहे किंवा परिवार आहे की ज्याचा अजितदादाच्या सहवास नाही आहे. मग अशा वेळेस अशा घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये अजितदादा गेले, अशा वेळी काही तर विचार केला पाहिजे. राहुरीमध्ये त्यांना वाटेल ते करू द्या, पण बारामतीमध्ये मला आम्हाला असं वाटतं राहुरीमध्ये चांगलं आहे त्यांनी सोडलं तर, पण नाही सोडलं तर बारामतीमध्ये किमान विचार केला पाहिजे. अशोक थरात याला एकनाथ शिंदे यांनी आता SIT म्हणजे SITच्या समोर शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की अंजली दमन यांना अटक करण्यात यावी आणि यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करण्यात नाही, तो त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं, त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं. पण मी वारंवार सांगेल SIT गंभीर आहे, सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे. या इन्क्वायरीमध्ये असा कुठलाही प्रकार कोणी करू नये ज्यामध्ये इन्क्वायरीमध्ये काही बाधा येतील असं मला वाटतं. कोणी सुटणार नाही, अधिकारी सुटणार नाही, बिल्डर सुटणार नाही. गरीब माणसाचे घरं त्यांना मिळतील. नाही जर घर देता आले तर तेवढे जो मालमत्ता आहे 20% प्रॉपर्टीची मालमत्ता जी आहे ती त्यांच्याकडे रिकवर करून हे EWSच्या लोकांना घरं कशी मिळतील, कारण त्यांचा हक्क आहे, त्यांचा हक्क मारला गेलेला आहे. आमच्या SIT हा भाग आहे की नुसतंच त्या ठिकाणी कारवाई नाही तर 20% मालमत्ता ही गरीब माणसाला मिळाली पाहिजे. याकरता त्याच्यातून काय रिकव्हरी करता येईल आणि लोकांना फायदा करता येईल हा सुद्धा भाग आहे.